गीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. ते प्रभू देव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, तुझे आभार मानित, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला गौरव सन्मान देत आज एक वार पुन्हा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी लेकरं एकत्र येत आहेत, तुझी मंडळी या ठिकाणी जमत आहे. प्रभू पवित्र देव बापा, आभार मानित आणि तुझी स्तुती करीत, कारण तू स्तुतीस पात्र आहे. तूच स्तुतीस पात्र आहेस पवित्र देव बापा. तूच आहे ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली. तूच आहेस ज्याने आम्हाला निर्माण केलं. तू आमचा निर्माण करता आमचा प्रभू परमेश्वर आहेस राजा. आणि आम्ही तुलाच धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरवितो. प्रभू पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस, तू आमची काळजी घेतली. प्रभू तू आमच्या गरजा पुरविल्यात, आम्हास आरोग्य तू दिलं. प्रभू भक्ती करण्याकरिता शक्ती आणि सुंदर संधी तू आम्हास दिली. प्रभू तुझे मनापासून आम्ही आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. प्रभू पवित्र देव बापा, आज तुझ्या समोर आम्ही येत असताना पुन्हा आज आमची विनंती आहे. प्रभू आम्हावरती तू दया कर, आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर. प्रभू होय पवित्र देव बापा, आमची क्षमा तू कर. प्रभू आणि परमेश्वर देव बापा, आम्हा शुद्ध करीत आज एक वार पुन्हा तुझ्या समक्षतेने आम्हास आशीर्वादित कर. आज तुझ्या समक्षतेमध्ये असणारी सर्व तुझे ते आशीर्वाद, प्रभू तुझं ते आरोग्य, प्रभू तुझं ते मार्गदर्शन, पवित्र देव बापा तुझ्या त्या अद्भुत गोष्टी तुझ्या लेकरांमध्ये तू कर आणि ही भक्ती तू आशीर्वादित कर. प्रभू प्रेमळ परमेश्वर देव बापाची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत असताना आम्ही विनंती करीत आहोत आमच्या प्रियजनांसाठी, जे आज या ठिकाणी नाहीत, जे आज दुखनाईत आहेत, जे आज आजारी आहेत, जे आज बिछाण्यावरती आहेत, अशा प्रत्येकावरतीही तू दया कर. प्रभू आणि देव बापा आरोग्य देऊन त्यास आशीर्वादित कर. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू त्यांनाही सुखरूप घेऊन ये. या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम वातावरण देत ही सर्व वेळ तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर. सर्व गौरव तुला देत. प्रभू प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण.
गीत गात त्या प्रभुदेव बापाचं गौरव करूया. उपासना संगीतातून आपल्या सर्वांना येणारं गीत आहे 420 नंबरचं. यावेळेस गाऊया आणि हे गीत गात प्रभुदेव बापाला आपण गौरव देऊया. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी भजाया जमली देव बापा. आज तुम्ही आणि मी त्या प्रभू परमेश्वराची भक्ती करण्याकरिता, त्याची स्तुती करण्याकरिता, त्याचे आभार मानण्याकरिता, त्याचं उपकार स्मरण करण्याकरिता, ज्या परमेश्वराने आम्हास निर्माण केलेलं आहे त्याची भक्ती करण्याकरिता आज आपण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून त्याच्या भक्तीमध्ये आपण विलीन होऊया, त्याला सर्व गौरव देऊया. आणखीन एक गीत आपण यावेळेस गाऊया. सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी, मी असे अशा कधी न देव उद्धरी.
धैर्यहीन मी निराश घोर पातकी भीती मनात फार सर्वदा धरी प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला उद्धरीन मी तुला म्हणून बोलला तारितो मला तारितो मला मी स्तवीन नित्यतया तारितो मला गोड शब्द जे स्वतःच येशू बोलला मी कदापि टाकणार नाही पापिया ऐकताची ते मनात हर्ष दाटला मी धरून धीर जीव अर्पिला तया प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला उद्धरीन मी तुला म्हणून बोलला तारितो मला तारितो मला मी स्तवीन नित्यतया तारितो मला येशूने मला स्वकीय रक्त ओतूनी संस्करुनी जी नवीन वाट दाविली तीत चालण्यास आत्मशक्ती देऊनी माझी हृदय अपार प्रीती लाविली प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला उद्धरीन मी तुला म्हणून बोलला तारितो मला तारितो मला मी स्तवीन नित्यतया तारितो मला पाप भार रोग शोक सर्व वाहिले मृत्यू भीती आणि दंड हे निवारिले येशूने मनात दुःख नाही रा
पंडिता रमाबाई म्हणतात की गोड शब्द जे स्वतःच येशू बोलला, मी कदापि टाकणार नाही पापिया. ऐकताची ते मनात हर्ष दाटला, मी धरुणी धीर जीव अर्पिला तया. तुम्ही आणि मी ज्या पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, ज्या ठिकाणी मनुष्याला कुठल्याही प्रकारची आशा नव्हती, त्या ठिकाणी हा प्रभू येशू ख्रिस्त आहे की ज्याने तुम्हाला आणि मला आशा दिली, ज्याने तुम्हाला आणि मला त्याचं ते प्रेम त्याने दिलं आणि त्या परिस्थितीमधून, त्या पापाच्या गुलामगिरीतून त्याने आम्हाला बाहेर काढलं. ज्याने आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं, ज्याने तुमचं आणि माझं तारण केलं, ज्याचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं, प्रियांनो, तो प्रभू येशू तुमचा आणि माझा दीनबंधू, तो दीनबंधू म्हणून आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. त्या प्रभूचं गौरव असो, त्याची स्तुती असो. एक स्तोत्र वाचूया आणि तुषार आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. तो जे झाड पाण्याच्या प्रवासाजवळ लावलेले असतात, जे आपल्या अंगामी फळ देतात, ज्याची पाने कुंजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमय टिकावयाचे नाहीत, पापीजन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. आणि हे स्तोत्र आहे की ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या हातचे काम सिद्धीस कसे जातील, अनेक विचार, अनेक मसले आणि अनेक प्रकारचे काम गोष्टी करण्याची योजना मनुष्य आखत असतो, परंतु आम्ही हाती घेतलेलं काम कसं सिद्धीस जाणार, त्याचं गुपित, त्याचं रहस्य आम्हाला या स्तोत्रामध्ये पाहायला भेटतं. आणि असं म्हटलेलं आहे की जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. आणि ते केव्हा सिद्धीस जाते, तर आम्हाला स्तोत्रकर्ता असं म्हणतो की जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, या गोष्टींना तो नाही म्हणतो, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो आणि त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो. तो काय, कोणत्या गोष्टींना नाही म्हणायचं आणि कोणत्या गोष्टी करायच्या हे ज्याला समजलं, तो व्यक्ती जो आपल्या जीवनामध्ये योग्य निवडी करू शकतो, जो वाईटाला नाही म्हणू शकतो आणि जे चांगलं ते करण्याकरिता जेव्हा तो स्वतःला समोर घेऊन येतो, प्रियांनो, त्या व्यक्तीला या ठिकाणी यश प्राप्ती घडते आणि तो व्यक्ती समृद्ध होतो, तो व्यक्ती आशीर्वादित होतो. आणि असं म्हटलेलं आहे की नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो, पण तो नीतिमान जो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचं अहोरात्र मनन करतो, त्या व्यक्तीला धन्य म्हटलेलं आहे, त्या व्यक्तीला आशीर्वादित म्हटलेलं आहे. या वचनांच्या द्वारे प्रभुदेव बाप आपणास आशीर्वादित करो. यावेळेस त्या प्रभुदेव बापाला सर्व गौरव आणि सन्मान देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभुदेव बापाची स्तुती करूया, त्याची आराधना आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. ही वेळ आहे आपण आपल्या देवाची स्तुती करूया आणि काही गीतांच्या द्वारे आपण त्याच्या नावाला उंचवूया. पहिलं गीत आपण गाऊया उपासना संगीतातून 353 नंबरचं गीत, देवा संकटे आली. आपण सर्वजण मिळून गाऊया.
आले ते काहूर दुःखाचे आले केवळे आले बोलू काय मी वाचे बोलू काय मी वाचे ये गावया वेळी तुझ्या पाशी या वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली काळ सौख्याचा काळ सौख्याचा येता गीत मी गातो येता गीत मी गातो काळ सौख्याचा येता गीत मी गातो संध्याकाळ चिंतेचा येता मी तुला जातो तुझ्या पाशी या वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली अंधकारी अंधकारी भीती कोठुनी राही भीती कोठुनी राही अंधकारी भीती कोठुनी राही माझी काळजी वाही माझी काळजी वाही नाही तुझं नाही तुझ्या पाशी या वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली बाबावन मी गेलो तुझ्या पाशी या वेळी आशायुक्त मी आलो देवा संकटे आली देवा संकटे आली गीत करता म्हणतो भीती कोठोनी राही माझी काळजी वाही नाही तो दूर नाही खरं किती संकट असले आपला देव आपल्या सोबत असतो जसे नारायण वामन टिळक म्हणतात तुझ्यापाशी यावेळी आशायुक्त मी आलो खरं देव आपल्याला कधी सोडत नाही पण खरं आपण देवाचे आभार मानूया आणि त्याच्या विना आपण काहीच नाही आहे तर सर्व गोष्टींसाठी आपण त्याला धन्यवाद देऊया आणि पुढचं गीत आपण गाऊया तेरे बिन मैं कुछ भी नहीं कुछ भी नहीं तेरे बिन मैं कुछ भी नहीं है खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं है खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं तो यीशुआ करूँ आराधना
अपने उठा कर तुझे दूं महिमा। सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे हुजूर बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे हुजूर बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर आपण सर्वजण गाऊया। येशुआ येशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा। तू येशुआ येशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा। तेरे बिन मैं कुछ भी नहीं तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदाबंद यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं ऐ खुदाबंद यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं तू येशुआ येशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा। तू येशुआ करू आराधना हाथों को अपने उठा कर तुझे दूं महिमा। यावेळेस पुढचं गीत आपण गाऊया। आपल्या सर्वांना येणार आहे सेनाओं का यहोवा। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा उजागर है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा
विनंती करतो आपण सर्वजण उभं राहूया आणि पुन्हा एक कडवं गाऊया. शेवटचा लाजरस को जिसने दिला बीट सॉफ्ट लाजरस को जिसने जिलाया, आपण सर्वजण गाऊया. मंडळी पूर्ण गाणं गाऊया. कई को जिसने बचाया, लाजरस को जिसने जिलाया, जग कई को जिसने बचाया, है जिसके लिए सब संभव, वो यहोवा हमारे संग संग है जिसके लिए सब है जिसके लिए सब संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. यार आपले डोळे बंद करूया आणि सर्व लक्ष आपण आपल्या प्रभूकडे लावूया. आणि प्रार्थनेत जात असताना अर्पितो प्रभूला आपण हे गीत गाऊया आणि आपलं सर्वस्व आपण आज त्या प्रभूकडे अर्पण करूया. अर्पितो प्रभुला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तुराई. अर्पितो प्रभुला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तुराई. निशिदिनी पटपट याची मी करीतो, संसार माझा समजून गमितो. निशिदिनी खटपट त्याची मी करीतो, तुझा मी आता जाणून नमितो. ख्रिस्ता दयेने दिनास पाहिली, अर्पितो प्रभुला सर्व माझ्या मनी तुराई. बुद्धी जी दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय फाटे. बुद्धी जी दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय फाटे. शोकाने आता कंठ हा दाटे, प्रभु मी पापी किती तुझाही. अर्पितो प्रभुला सर्वच
धन्यवाद देतो देवप्पा या सुंदरच्या सहभागितेसाठी देवप्पा. आज आमची स्तुती करतो देवप्पा. तुझ्या नावाला मी उंचावितो परमेश्वर पिता. धन्यवाद देतो देवप्पा. तू महान आहेस देवप्पा. जसं गीत करतात म्हणते देवप्पा, प्रभू मी पापी देवप्पा, किती तू सहाय्य देवप्पा. देवप्पा अनेक देवप्पा आम्ही पाप करतो देवप्पा, तरी देवप्पा तू ते देवप्पा नाहीसे करतो देवप्पा आणि आम्हाला कवटाळून जवळ करतो देवप्पा. देवप्पा आम्ही ह्यासाठी स्तुती करतो देवप्पा. देवप्पा आज प्रभू भोजनसाठी देवप्पा आमची तयारी तू करून घे देवप्पा. आमच्या अपराधांची देवप्पा क्षमा तू कर देवप्पा. आणि देवप्पा आम्हाला नवीन शुद्ध तू कर देवप्पा. देवप्पा ही जी पूर्ण भक्ती देवप्पा ही तू चालव देवप्पा. तुझ्या आशीर्वादाने देवप्पा आम्हाला प्रत्येकाला तू भर देवप्पा. येणारा संदेश देवप्पा आमच्यासाठी आशीर्वादाचं कर. तर देवप्पा ही प्रभू भोजनाची जी विधी आहे देवप्पा ती देखील देवप्पा आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाची कर देवप्पा. पुढील वेळ देवप्पा तुझ्या हातात देऊन ही लहानशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतोय, आमेन. आपण सर्वजण बसूया. गलतीकारास पत्र याला आपण सुरुवात करीत आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये गलतीकारास पत्र आपल्या समोर आपण असणार आहे आणि गलतीकारास पत्र याला आपण सुरुवात करणार आहोत. या प्रार्थना करूया. प्रभू देई बापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा आज एक वार तुझी समक्षता आमच्यामध्ये आहे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही असताना, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना आमचं सहाय्य कर. पवित्र देई बापा, तू आमचं सहाय्य कर आणि तुझी वचने जी सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेली आहे प्रभू, ते तुझं सामर्थ्य तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ओत आणि तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन आमेन. गलतीकारास पत्र यावरती या संपूर्ण महिन्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत आणि आज आपल्या समोर जो शास्त्र भाग असणार आहे तो म्हणजे अध्याय 1 पासून तर अध्याय 2 याच्या वचन 14 पर्यंत. म्हणजे गलतीकारास पत्र अध्याय 1 पासून तर अध्याय 2 वचन 14 पर्यंत हा एवढा संपूर्ण शास्त्र भाग जो आहे हा आपल्या समोर असणार आहे. गलतीकारास पत्राची ओळख आपण करून घेऊया. गलतीकारास पत्र कोणी लिहिलेलं आहे? पावलाने लिहिलेला, आपल्या सर्वांना माहित आहे. याचा जो लेखन काळ आहे तो इसवी सन 55 ते 60 याच्या दरम्यान हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. यामधून या गलतीकारास पत्र यामधलं जे मुख्य वचन आहे ते मुख्य वचन म्हणजे अध्याय 5 वचन 1 5:1 हे या गलतीकारास पत्राचं मुख्य वचन आहे. आता तुम्ही आणि मी ज्या वेळेला अभ्यास करतो, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, होऊ शकतं की आम्हाला वाटेल की यापेक्षा हे मुख्य वचन असायला पाहिजे होतं. तो आपला दृष्टिकोन आहे की आम्ही अभ्यास करत असताना कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास करत आहोत, त्या पत्राकडे आम्ही कसं पाहत आहोत. परंतु आपण जो सर्व अभ्यासकांचं एकमत होऊन जे आमच्या समोर येतं वचन अध्याय 5 वचन 1 त्यालाच आपल्या समोर आपण ठेवूया. त्यानंतर या पत्रामध्ये जे मुख्य किंवा परिणामकारक जी शब्द आहेत ती म्हणजे विश्वास, अनुग्रह, स्वातंत्र्य आणि वधस्तंभ. गलतीकारास पत्रामध्ये खोटे शिक्षक जे आहेत किंवा ज्या करिता हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की शास्ते याचं पुस्तक आणि गलतीकारास पत्र यांच्यामध्ये साम्य आहे. आणि ते साम्य काय आहे तर इस्रायल लोकांचं गुलामगिरीकडे वळणे बरोबर या ठिकाणी जी मंडळी आहे, जी विश्वासणारे आहेत त्यांचं विश्वासाने सुरुवात करून नियमशास्त्राकडे वळणे, नियमशास्त्रातील विधींकडे वळणे याच्याशी ती तुलना करण्यात आलेली आहे. आणि मंडळीला विश्वासापासून नियमशास्त्राकडे वळविणारे जे खोटे शिक्षक त्या ठिकाणी आहे त्यांचं असं मत होतं किंवा ते हा विश्वास बाळगायचे की तारणाच्या योजनेचा मुख्य भाग औपचारिक विधी पाळणे होय. आता वाक्य कदाचित थोडं कठीण झालं असेल, परत एकदा तुमच्यासाठी रिपीट करत आहे की हे जे खोटे शिक्षक आहे त्यांना काय वाटायचं, त्यांचा विश्वास काय होता की तारणाची योजना जी परमेश्वराची योजना आहे या योजनेचा मुख्य भाग म्हणजे औपचारिक विधी ज्या आहेत, नियमशास्त्रामधल्या ज्या विधी आम्हाला पाहायला भेटतात
त्या विधींचं पालन करणे हा तारणाचा मुख्य भाग आहे. या प्रकारे ते त्या ठिकाणी लोकांना शिकवायचे आणि त्यांना ते भुरळ पाडायचे. या पत्राला मंडळीचं अधिकार पत्र देखील म्हटलं जातं. गलतीकारास पत्र याला मंडळीचं अधिकार पत्र म्हटलं जातं. अथॉरिटी, अधिकार. याचं कारण हे आहे की आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत ही पद्धत अशी नव्हती. आज जे तुम्ही आणि मी प्रोटेस्टंट म्हणून या ठिकाणी आहोत, याची जी सुरुवात झाली, या चळवळीची जी सुरुवात झाली, कोणी केली ती? प्रोटेस्टंट ही जी चळवळ आहे किंवा याची सुरुवात कोणी केली? मार्टिन लुथर. आणि मार्टिन लुथर यांनी गलतीकारास पत्राचा अभ्यास केल्यानंतर या पत्रामधून त्यांनी या चळवळीला सुरुवात केली किंवा त्यांना ते उत्तेजन त्या ठिकाणी मिळालं आणि मग त्यांनी ते सर्व लिखाण करून त्या चर्चच्या त्या ठिकाणी दरवाजावरती ते लावलं आणि मंडळीचा जो अधिकार आहे, तारण जे कर्मांनी नसून विश्वासाने आहे, हा जो त्या ठिकाणी आम्हाला जी सुरुवात पाहायला भेटते, यामधून त्यांना त्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणून या पत्राला मंडळीचं अधिकार पत्र देखील म्हटलं जातं. आता या पत्राचा अभ्यास करत असताना आपल्यापैकी बऱ्याच जणांचं बहुतेक संपूर्ण पत्र वाचून झालं देखील असेल. पुन्हा एकदा ज्यावेळेस तुम्ही आणि मी वाचणार तर या पत्रामध्ये आम्हाला कोणते विषय पाहायला भेटतात? 3 मुख्य विषय या पत्रामधून आमच्या समोर येतात. पहिला विषय आहे विश्वासाद्वारे तारण किंवा नीतिमत्व याचे समर्थन पौलाने यामध्ये केलेलं आहे. दुसरा जो मुख्य विषय आम्हाला यामध्ये पाहायला भेटतो की यहुदी मतप्रणालीकडे जाण्याविरुद्ध ताकीद दिलेली आहे. यहुदी मतप्रणाली जी आहे, विधींचं जे 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 सर्व जी कर्मकांड त्या ठिकाणी आहेत, ज्या विधींचं जे काही पालन आहे त्याकडं पुन्हा वळण्याविरुद्ध पौलाने ताकीद दिलेली आहे. तो भाग आम्हाला या पत्रात पाहायला भेटतो आणि पौलाच्या प्रेषितपणाचं समर्थन या पत्रामध्ये आम्हाला शिकायला मिळतं. हे 3 मुख्य विषय आम्हाला या गलतीकारास पत्राचा अभ्यास करत असताना आम्हाला दिसून येतात, आम्हाला पाहायला भेटतात. हे विषय आमच्या डोळ्यासमोर ठेवून आपण याचा अभ्यास करता येईल. जर आम्ही अध्याय 1 वचन 9 पासून तर अध्याय 2 वचन 14 पर्यंत जो आज आपण मनन करणार आहोत, जर या वचनांवर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी पौलाचं जे प्रेषितपण आहे त्याचं समर्थन केलेलं आम्ही पाहतो. हा पहिला विभाग, पहिला विषय. दुसरा जो आहे अध्याय 2 वचन 15 पासून तर अध्याय 5 वचन 6 पर्यंत, हा एक मोठा विभाग या ठिकाणी आहे ज्याला विश्वासाद्वारे नीतिमत्व हे नाव आपण देऊ शकतो. हा दुसरा विषय. आणि तिसरा जो विषय आहे तो अध्याय 5 वचन 7 पासून तर अध्याय 6 वचन 17 पर्यंत, ज्या ठिकाणी ताकीद पौलाने दिलेली आहे, शिक्षण पौलाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा तिसरा विभाग आहे, आपला तिसरा विषय. या प्रकारे गलतीकारास पत्राचा अभ्यास करत असताना या 3 विषयांना आपण या महिन्यामध्ये आपल्या समोर ठेवणार आहोत आणि त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. आज पहिला जो विभाग आहे अध्याय 1 वचन 1 पासून तर अध्याय 2 वचन 14 पर्यंत, याला आपण सुरुवात करूया. आता आपण वचन 9 पासून आपण या विभागाकडे पाहत आहोत. मग वचन 1 ते वचन 8 पर्यंत काय आहे? जर आम्ही 6 ते पुढची वचने जर आम्ही वाचली, 6 ते 9 तुमच्याकरिता मी वाचत आहे. गलती 1 वचन 6 पासून, याला या पत्राची प्रस्तावना आम्हाला म्हणता येते. आम्हाला माहिती आहे की पत्राची प्रस्तावना असते आणि म्हणून 1 ते 9 पर्यंत आम्हाला प्रस्तावना दिसून येते, ज्यामध्ये आम्ही वाचतो की मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत.
परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली म्हणजे जी सुवार्ता तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. ही या पत्राची प्रस्तावना आहे आणि या प्रस्तावनेवरून आम्हाला समजून येतं की या पत्रामध्ये आम्हाला काय वाचायला भेटणार आहे. प्रस्तावनेमध्येच पाऊल जो आहे हा गलती येथील मंडळीला सांगत आहे की मला आश्चर्य वाटतं. पाऊलाला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे? त्याला आश्चर्य वाटत आहे की ही जी मंडळी आहे ही मंडळी इतक्या लवकर जी सुवार्ता त्यांनी स्वीकारली होती तिच्यापासून अन्य सुवार्तेकडे कसे काय वळत आहेत. पाऊल असं म्हणतो की ती दुसरी नाही, ती सुवार्ता दुसरी नाही, ती तुम्हाला घोटाळ्यात पाडणारी आहे. खोटे शिक्षक जे त्यांना शिकवत आहे, जी सुवार्ता त्यांना सांगत आहे, त्यामुळं ते दुविधा मनस्थितीमध्ये जात आहेत, घोटाळ्यामध्ये ते पडत आहेत. आणि पाऊलाने जी सुवार्ता सांगितलेली, जी सुवार्ता योग्य आहे आणि जिच्याविषयी पाऊल म्हणतो की जर मी तुमच्याकडे आलो आणि मी जे पूर्वी सांगितलं त्यापेक्षा काही वेगळं सांगितलं तर मी शापभ्रष्ट. मीच नव्हे तर स्वर्गातून देवदूत आले आणि त्यांनी जर तुम्हाला काही वेगळी सुवार्ता सांगितली, त्यापेक्षा निराळी सुवार्ता सांगितली तर तेही शापभ्रष्ट असते. पाऊल म्हणतो की जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, जिचा स्वीकार तुम्ही केला, त्या सुवार्तेला त्यांनी पकडून राहायचं आहे, त्यामध्ये त्यांनी टिकून राहायचं, त्यामध्ये त्यांनी वाढायचं आहे. त्यांनी अन्य सुवार्तेकडे वळायचं नाहीये. अन्य सुवार्ता तर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच जणांना अनुभव असतो, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देणारे लोक येतात. आज जगामध्ये पवित्र शास्त्रामधूनच खूप वेगळं शिक्षण आम्हाला पाहायला भेटतं. त्यांनी कुठून आणलं ते तुमच्या समोर पवित्र शास्त्रच घेऊन येतात. तुम्ही म्हणाल की ते तर पवित्र शास्त्रामधून शिकवत आहेत. ते पवित्र शास्त्रातून शिकवतात, परंतु ते तुम्हाला आणि मला दुविधेमध्ये पाडतात, तुम्हाला आणि मला ते घोटाळ्यामध्ये पाडतात. आणि देवाची जी सरळ योजना आमच्यासाठी आहे त्यापासून आम्हाला परावृत्त करून आम्हाला पुन्हा एकदा गुलामगिरीच्या जोखडामध्ये ते आम्हाला घेऊन जातात. ज्यावेळेस आम्ही खऱ्या सुवार्तेकडून अन्य सुवार्तेकडे, खोट्या शिक्षणाकडे वळतो, त्यावेळेला तुम्ही आणि मी जणू काही त्या ठिकाणी त्या खोट्या शिक्षणाचे गुलाम बनविल्या जातो प्रियांनो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीकरिता फार सावध असायला पाहिजे. आता या विषयीचं शिक्षण, खऱ्या सुवार्तेविषयीचं शिक्षण पाऊल यामध्ये देत आहे. मग आता ते देत असताना पाऊलाची आवश्यकता काय माहिती आहे? पाऊलाची आवश्यकता ही आहे की ज्यांना तो शिकवत आहे त्यांनी पावलाचा अधिकार स्वीकारायला पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणाहून बोलत असताना, मी तुम्हाला या ठिकाणाहून शिकवत असताना एक पाळक म्हणून जो माझा अधिकार आहे तो पहिले तुम्हाला मान्य करावा लागेल. जर तुम्ही तो मान्य करणार नाही तर मी तुम्हाला जे काही सांगतो त्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही. तुम्ही म्हणाल काय काही सांगतात, कुठून आणलं हे ना. म्हणजेच जे या ठिकाणाहून शिकवल्या जातं ते कितपत अधिकारयुक्त आहे हे महत्वाचं आहे. पाऊल का बरं या ठिकाणी आपल्या प्रेषितपणाचं समर्थन करत आहे? या पत्रामध्ये पाऊल आपल्या प्रेषितपणाचं समर्थन का करत आहे? का त्याला याची गरज आहे? कारण जी सुवार्ता त्याने सांगितली त्या सुवार्तेकडून त्या मंडळीला विभक्त करण्याकरिता, परावृत्त करण्याकरिता जे लोक त्या ठिकाणी येत आहेत, जे खोटे शिक्षक त्या ठिकाणी येत आहेत, ते पावलाच्या अधिकारावरती प्रश्न निर्माण करीत आहेत. ते पावलाच्या अधिकारावरती प्रश्न निर्माण करीत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पावलाला ही आवश्यकता आहे की त्याने त्याचा जो अधिकार आहे, एक प्रेषित म्हणून जो त्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे, त्याचं स्पष्टीकरण, त्याचं समर्थन
पाऊल या पत्रात करतो आणि आज त्यावरती अगदी थोडक्यामध्ये आपण पाहत आहोत. आम्ही जर पाहिलं याचं समर्थन करत असताना पाऊल काय करतो की ही सेवा करत असताना जे त्याला अनुभव आले ते अनुभव त्या ठिकाणी तो सांगतो. पहिला जो त्याचा अनुभव आहे, जर आम्ही अध्याय 1 वचन 10 पासून तर वचन 16 पर्यंत वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला काय पाहायला भेटतं की पाऊल गाजवीत असलेली सुवार्ता त्याला ख्रिस्ताच्या प्रगटीकरणामुळे मिळाली आहे. पाऊलाच्या प्रेषितपणाचं समर्थन तो करत असताना तो सांगतो की त्याला जी सुवार्ता प्राप्त झालेली आहे ती ख्रिस्ताच्या प्रगटीकरणामुळे झालेली. वचन 10 पासून आपण वाचूया. मी आता मनुष्याची की देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण बंधूंनो, मी तुम्हाला हे कळवतो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. आता पाऊल या ठिकाणी काय सांगत आहे? या वचनांमध्ये पाऊल सांगत आहे की त्याला जी सुवार्ता प्राप्त झालेली आहे ती कोणा मनुष्याकडून प्राप्त झाली नाही, तर ती ख्रिस्ताच्या प्रगटीकरणामुळं त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. ती मनुष्यापासून त्याला प्राप्त झाली नाही आणि त्याला ती कोणी शिकवलीही नाही. पाऊल त्या ठिकाणी यांना आठवण करून देतो त्याच्या जुन्या जीवनाबद्दल. तो सांगतो की मी तर पहिले मंडळीचा छळ करणारा होतो, त्यांचा छळ करून मंडळीचा नाश करणारा मी होतो आणि ते मी करत असताना माझ्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा मी यहुदी धर्मामध्ये यहुदी समाजामध्ये पुष्कळ मी पुढे गेलेलो होतो. आम्हाला माहिती आहे पाऊलाचं जीवन, आम्ही त्यावर आधी अभ्यास केलेला आहे. पाऊल या ठिकाणी सांगतो की मला ख्रिस्तापासून ती प्राप्त झालेली आहे. ही सुवार्ता मला ख्रिस्तापासून प्राप्त झालेली आहे. त्याला देवाने त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. दुसरी गोष्ट पाऊल त्याच्या संदर्भात हे सांगतो, जर आम्ही वचन 17 पासून जर आम्ही पुढे वाचली त्याच्या प्रेषितीय सेवेविषयी तो बोलत असताना तो आम्हाला आणखीन हे सांगतो. जर आम्ही वचन 17 पासून जर पुढे वाचलं तर तो त्या ठिकाणी असं म्हणतो, आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेसवर न जाता मी लगेच अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. मग 3 वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेसवर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो, परंतु प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही, मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. तर पहा, तुम्हाला मी जे लिहित आहे ते खोटे लिहित नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. मग सूरिया किलकिया या प्रांतात मी आलो तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील मंडळास माझी तोंड ओळख नव्हती. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करत असे त्याची तो आता घोषणा करत आहे, तेव्हा ते माझ्यावरून देवाचा गौरव करत आहे. पाऊल या ठिकाणी आवर्जून सांगतो की मला ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालं, मी त्या ख्रिस्ताला पाहिलं, मी त्याला ऐकलं, त्याच्याकडून मला ही सुवार्ता प्राप्त झाली. मी जरी पूर्वी मंडळीचा छळ करणारा होतो, परंतु माझ्या मातेच्या उदरापासूनच त्या परमेश्वराने मला निवडलेलं आहे, त्या परमेश्वराने मला बोलावलेलं आहे. आणि त्याने मला कशासाठी बोलावलेलं आहे, तर परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या वचनाची घोषणा करण्याकरिता, ही सुवार्ता सांगण्याकरिता त्याने मला बोलावलं. मला पाचारण झाल्यानंतर मी प्रेषितांबरोबर सेवा केली नाही, तर तो म्हणतो मी अरबस्थानात निघून गेलो, 3 वर्ष त्या ठिकाणी मी राहिलो आणि मग त्या ठिकाणाहून आल्यानंतर मी माझ्या सेवेला आरंभ केला.
मी केफाला भेटलो आणि मी इतरांना त्या ठिकाणी भेटलो आणि प्रामुख्याने तो म्हणतो की मंडळी किंवा विश्वासणारे मला ओळखत नव्हते, त्यांना माझी तोंड ओळख नव्हती. त्यांनी फक्त ऐकलं होतं. काय ऐकलं होतं? जो छळ करणारा होता आता तो त्याचीच घोषणा करणारा, म्हणजे त्याच सुवार्तेची घोषणा करणारा तो झालेला आहे. आणि हे ऐकून देवाचं मोठं गौरव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आता आम्हाला माहित आहे की यहुदी लोकांमध्ये हे जे यहुदी लोक आहेत, हे जे यहुदी ख्रिस्ती लोक आहेत, जे त्या ठिकाणी शिक्षक आहेत, ते मंडळीला शिक्षण देत असताना त्यांचा आग्रह असायचा की तुम्ही विधींचं पालन करावं. आणि मग त्या विधींचं पालन करत असताना त्यामध्ये सुनतेचा जो नियम आहे, सुनता करून घेणे, हे जे आम्ही नियमशास्त्रात पाहतो, ते करण्याकरिता ते लोकांना त्या ठिकाणी प्रेरित करत होते किंवा ते करण्याकरिता त्यांना प्रोत्साहित ते करत होते. आणि त्याविषयी पाऊल बोलत असताना तो आम्हाला सांगतो की तीत जो ग्रीक आहे तो यहुदी नव्हता, ग्रीक होता. त्याला औपचारिक विधींपासून त्या ठिकाणी त्या औपचारिक विधींपासून त्याला त्या ठिकाणी सुटका त्या ठिकाणी मिळाली. जर आम्ही 2 अध्याय वचन 1 ते 5 वाचले तर आम्हाला समजतं. आणि असं लिहिलेलं आहे, नंतर 14 वर्षांनी बर्नबा बरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्या बरोबर तितालाही घेतले होते. मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात घोषणा करत असतो ती मी त्यास निवेदन केले, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना मी ती एकांती केली. नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. तथापि माझ्या बरोबरचा तीत हा हेल्लेनी असताही त्याला देखील सुनता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हाला गुलामगिरीत घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते. सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही. आता आम्हाला या ठिकाणी एक थोडासा अभ्यासाचा भाग हा आहे की ही प्रारंभीची मंडळी आहे किंवा मंडळीची ही सुरुवात आहे. आणि मग मंडळीचा अधिकार काय, तर त्याकरिता यरुशलेमेकडे पाहिल्या जायचं, यरुशलेमच्या मंडळीकडे पाहिल्या जायचं. ते जे प्रेषित त्या ठिकाणी आहे, पेत्र असेल, याकोब असेल, योहान असेल, या प्रेषितांकडे पाहिल्या जायचं की ते काय सांगतात, ते काय सांगतात. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतो की मी यरुशलेमला गेलो, बर्नबा बरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी मी काय केलं, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली त्याचं निवेदन मी त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी मी त्यांना ती सुवार्ता सांगितली, त्यांनाही मी त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितले. तीत माझ्या बरोबर होता, तो यहुदी नाही, त्याची सुनता झालेली नाही, परंतु त्याला त्या ठिकाणी सुनता करून घेण्यास कोणीही भाग पाडलेलं नाही. पाऊल या गोष्टी या ठिकाणी का सांगत आहे, काय कारण आहे? कारण ह्याच गोष्टी घेऊन हे जे खोटे शिक्षक आहे, यरुशलेमेकडून आलेले काही जे खोटे शिक्षक आहे, मंडळीमध्ये अशा प्रकारचं शिक्षण ते देत होते. आणि म्हणून अशा लोकांना मंडळीने वश होऊ नये. हे ज्या ठिकाणाचा अधिकार सांगतात, आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलोत, आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, परंतु कोणी आमच्यावर तशा प्रकारची बळजबरी केली नाही, हे प्रामुख्याने पाऊल सांगतो. पाऊल सांगतो की काही खोटे बंधू आतमध्ये शिरले, त्यांनी प्रयत्न केला, परंतु आम्ही त्यांना वश झालो नाही, आम्ही त्यांना वश झालो नाही. प्रामुख्याने या ठिकाणी आणखीन पाऊल एका गोष्टीचा उल्लेख करतो आणि ते म्हणजे त्याच्या सेवेला, त्याच्या प्रेषितपणाला मंडळीने दिलेली जी मान्यता आहे त्याविषयी तो बोलतो. आणि म्हणून वचन 7 ते 10 मध्ये तो असं म्हणतो, तर उलट जसे सुनता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुनता न झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे, असे त्यांनी पाहिले. मंडळीने काय पाहिलं की जे काम यहुदी लोकांमध्ये सुनता झालेल्यांमध्ये पेत्राला सोपवलेलं आहे, तेच काम सुनता न झालेल्या यहुदीतर लोकांमध्ये करण्याचं
पौलाला सोपवून दिलेलं आहे. कारण ज्याने पेत्राला सुनता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवण्यास शक्ती पुरवली, त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली. आणि मला दिलेले कृपादान ओळखून, आता लक्षात घ्या, पौल म्हणतो की मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, मंडळीचा वडील याकोब, केफा आणि योहान हे जे आधारस्तंभ मानलेले होते, मंडळीचे आधारस्तंभ मानलेले होते, त्यांनी माझ्या बरोबर, बर्नबा बरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. ते यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुनता झालेल्यांकडे जावे. पाऊल प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो की याकोब, योहान, केफा जो पेत्र आहे, बर्नबा यांनी उजव्या हाताने आमच्या बरोबर हस्तांदोलन केलं. आणि आम्हाला माहिती आहे की हे चिन्ह आहे, ही खूण आहे. ही कशाची खूण आहे? ही सहभागितेची खूण आहे. ही सहभागिता कशाची आहे? ही सहभागिता आहे देवाच्या कामाची. आणि पाऊल सांगतो की पेत्र आणि ते जे आहेत त्यांनी सुनता झालेल्यांकडे जाऊन सेवा करावे. आणि आम्ही जे सुनता न झालेले आहेत, जे यहुदीतर लोक आहेत, त्यांच्याकडे जाऊन आम्ही सेवा करावे म्हणून त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. ब्र्यांनो, पाऊल या ठिकाणी स्पष्टपणे त्याच्या प्रेषितपणाचं समर्थन तो त्या ठिकाणी करत आहे. या मागचा उद्देश हाच आहे की जी सेवा तो करत आहे, ज्या मंडळ्या त्याने स्थापन केलेल्या आहेत, त्या मंडळांमध्ये पावलाबद्दल जे काही पसरविल्या जात आहे, पावलाची शिकवण खोडून काढण्याकरिता जे आरोप त्याच्यावरती केल्या जात आहे, त्याबद्दल मंडळीला शिक्षण मिळावं, त्याबद्दल मंडळीला शिक्षण मिळावं. मंडळीने त्या ठिकाणी पावलाचा जो अधिकार आहे, त्याची प्रेषितीय जी सेवा आहे, ती त्या मंडळीने मान्य करावे. पावलाच्या शिकवणुकीला अधिकारयुक्त शिकवण त्यांनी मान्य करावी आणि त्या शिकवणुकीपासून चुकीच्या शिकवणीकडं मंडळीने वळू नये म्हणून पाऊल या ठिकाणी या सर्व गोष्टी तो सांगत आहे. हा विभाग संपवत असताना शेवटचा भाग मी तुमच्यासाठी वाचत आहे, वचन 11 ते 14 पर्यंत. काय आहे वचन 11 ते 14 मध्ये? पाऊल असं म्हणतो, पुढे केफा अंतुकियास आला, तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. काय म्हणतोय पाऊल या ठिकाणी? केफा, केफा म्हणजे कोण? पेत्र. पाऊल या ठिकाणी सांगत आहे की पेत्र अंतुकियास आला आणि तो दोषी असल्यामुळं मी त्याला तोंडावर अडवले. काय दोष होता पेत्राचा? कारण याकोबाकडील कित्येक जण त्याला जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीत बसत असे. पेत्र जो आहे हा पहिले परराष्ट्रीयांच्या पंक्तीत बसत होता, याकोब आणि त्याच्याकडचे लोक येण्यापूर्वी, यहुदी लोक येण्यापूर्वी. परंतु ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकांना भिवून माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनीही ढोंग केले, ते इतके की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाही. पाऊल म्हणतो सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाही असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे? पाऊल या ठिकाणी पेत्राला दोष लावत आहे. हा अधिकार त्याला कुठून प्राप्त झाला? हा अधिकार त्याला कुठून प्राप्त झाला? हा अधिकार त्याला ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने प्राप्त झालेला आहे. हा अधिकार, जी प्रेषितीय सेवा त्याला ख्रिस्ताकडून मिळाली, त्या सेवेकडून त्याला हा अधिकार प्राप्त झालेला आहे की पेत्र जो त्या ठिकाणी मंडळीचा आधारस्तंभ आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व विश्वासणाऱ्यांचा आधारस्तंभ आहे, ज्याविषयी असं म्हटलेलं आहे की या खडकावर मी मंडळी रचीन, त्या पेत्राला दोष देण्याचं, त्याला तोंडावर अडवण्याचं धैर्य याच्याकडं कुठून आलं? ख्रिस्ताच्या प्रगटीकरणामुळं. प्रियांनो, ख्रिस्ताचं प्रगटीकरण, ख्रिस्ताचं दर्शन, ख्रिस्ताचं ओझं तुम्हाला आणि मला सामर्थ्य देणार आहे.
ते तुम्हाला आणि मला सामर्थ्य देणार आहे प्रियांनो, तुम्हाला आणि मला सामर्थ्य देणार आहे. हा पहिला विभाग आहे प्रियांनो, ज्यामध्ये आज आपण पावलाचं जी प्रेषितीय सेवा आहे त्यावरती आम्ही विचार केला. काय आज आम्ही या ठिकाणाहून घेऊन जाणार? मी या ठिकाणाहून बोलत होतो आणि तुम्ही बसून ऐकत होता. काय तुम्ही आज या ठिकाणाहून घेऊन जाणार? आज या ठिकाणाहून घरी जात असताना तुम्ही तुमच्यासोबत काय घेऊन जात आहात? तुमच्या अंतःकरणामध्ये आज तुम्ही काय घेऊन जाता? परमेश्वराचं वचन आज तुमच्या बरोबर या सर्व गोष्टींच्या माध्यमातून काय बोलू इच्छित आहे? प्रियांनो, खोट्या शिक्षणाकडं वळू नका. जी खरी शिकवण, अधिकारयुक्त शिकवण पवित्र शास्त्रातून तुम्हाला आणि मला मिळालेली आहे ती सोडून भुरळ पाडणारी जी शिक्षण आहे, दुविधा मनामध्ये टाकणारी जी शिकवण आहे त्याकडे वळू नका. सावध राहा, सावध राहा. आजकाल काय झालेलं माहिती आहे का? आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, आपल्याकडे यूट्यूब आहे, आपल्याकडे वेगवेगळी माध्यमं आहेत आणि आम्ही सर्रास ऐकत राहतो. आम्ही परमेश्वराचं वचन म्हणून आम्ही ऐकत राहतो. आम्ही किती वेळा त्याची शहानिशा करतो की हे कितपत खरं आहे किंवा हे कितपत योग्य रीतीने सांगितलं जात आहे, त्याचा कितपत योग्य अर्थ लावला जात आहे. परमेश्वराचं वचन म्हणून प्रियांनो काहीही ऐकू नका. जर परमेश्वराचं वचन म्हणून तुम्ही काहीही ऐकाल तर कालांतराने तुम्हाला असं दिसेल की न कळत तुमचे जे योग्य सिद्धांत आहे त्यापासून तुम्ही परावृत्त होत आहात, त्यापासून तुम्ही वळत आहात. सावध राहा आपल्या जीवनामध्ये. आपण काय ऐकत आहोत, आपण कोणाला ऐकत आहोत, आम्ही काय स्वीकारत आहोत, आम्ही कोणत्या गोष्टींना मान्यता देत आहोत. सावध राहा प्रियांनो. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. केफा, पेत्र, त्याच्या जीवनामध्ये देखील उणीवता आम्हाला दिसते, त्याच्याही जीवनामध्ये दोष आम्हाला दिसतो आणि म्हणून आम्ही म्हणतो की कोणीही परिपूर्ण नाही. आपण कोणीही परिपूर्ण नाही. जर पौल केफाला दोष लावतो, केफाचा दोष या ठिकाणी आमच्या समोर येतो, तर तुम्ही आणि मी आपल्या जीवनाचं किती विशेष करून परीक्षण करायला पाहिजे. मागच्याही रविवारी, मागच्या संपूर्ण 2 महिन्यामध्ये मागच्याही रविवारी आम्ही वारंवार ही गोष्ट पाहिली की जे उभे आहेत त्यांनी पडू नये म्हणून सावध राहावं. जे उभे आहेत त्यांनी पडू नये म्हणून सावध राहावं. काल बायबल स्टडीमध्ये शमशोनाच्या जीवनामध्ये आम्हाला तेच पाहायला भेटलं. ते पाप जे त्याच्या स्वभावात होतं, ते पाप जे त्याच्या जीवनामध्ये होतं, त्याच्यामध्ये जे भिनलेलं होतं, त्यापासून तो परावृत्त झालेला नाही. त्या पापाला जेव्हा त्याने आपल्या सोबत ठेवलं, तेच पाप त्याच्या नाशाचं कारण झालं. प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये किती विशेष करून सावध राहण्याची गरज आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन आमच्याकडं आलेलं आहे, पौल या गलतीकरास पत्रामध्ये मंडळीला तो आवर्जून सांगतो की तुम्ही इतक्या लवकर कसं अन्य सुवार्तेकडे वळता. ती जरी अन्य दिसत नसली परंतु ती तुम्हाला घोटाळ्यात पाडणारी आहे. आज तुम्हाला आणि मला देखील सावध राहण्याची गरज आहे. आम्हाला सावध राहण्याची गरज आहे की आम्ही काय ऐकत आहोत, आम्ही काय स्वीकारत आहोत. आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. प्रियांनो, आपल्या जीवनाचं परीक्षण आम्हाला वारंवार करायचं आहे की माझ्या ठाई असं काही आहे का की जे माझ्या नाशाचं कारण बनेल. माझा नाश होऊ नये म्हणून ख्रिस्ताने तर आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिला. त्याचं रक्त मला सर्व पापांपासून शुद्ध करतं. तरीही तो जो मला पापाच्या गुलामगिरीतून सोडवणारा आहे, तरीही मी आज पापात जीवन जगतोय काय. मित्रांनो, आमची आवश्यकता आहे की आम्ही परीक्षण करत राहावं आणि सावध होत राहावं. आम्ही त्याच्यामध्ये पुढे जात राहावं. प्रभू, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आज तू आमचं सहाय्य कर. पवित्र देई बापा, तू आमचं सहाय्य कर. आम्हाला माहिती आहे की अधिकारयुक्त शिक्षण हे ज्ञान तुझ्यापासून आहे, जे तू पावलाला दिलंस. तुझ्या प्रगटीकरणाने त्याला ते प्राप्त झालं. आज माझी हीच प्रार्थना आहे,
दे बापा या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझं प्रगटीकरण, तुझं दर्शन असावं प्रभू. आणि त्याद्वारे दे बापा तू या प्रत्येकाला विशेष करून सांभाळून ठेवावस, दे बापा राखून ठेवावस तुझ्या त्या दिवसाकरिता प्रभू. दे बापा तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त नवीन कराराचं रक्त आहे, जे आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतं, त्याची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.